सीमा भागातील मराठी भाषिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथे जमले आहे। सध्या या मागील 2 महिन्यांमध्ये चालू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात वारंवार समिती शिष्टमंडळाने प्रशासनाला विनंती करून देखील प्रशासनाने कन्नड सक्ती अतिशय तीव्र केलेली आहे। भाषिक अल्पसंख्याक कायद्याच्या सूचना देखील कर्नाटक प्रशासन मान्य करत नाही। हा कुठेतरी पोलीस प्रशासनात आणि या अन्यायाविरोधातच आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी इथे जमलो आहोत। वास्तविक पाहता हा मोठा मोर्चा होणार होता, पण पोलीस प्रशासनाने हा मोर्चाची आम्हाला परवानगी सुद्धा नाकारलेली आहे। मला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विचारावं असं वाटतंय की सीमा भागातील मराठी भाषिक हे स्वतंत्र भारताचे नागरिक नाही आहेत का? इथे संविधान लागू पडत नाही आहे का? संविधानानं दिलेल्या कायद्यांच्या ज्या अधिकार आहेत, सर्वसामान्य लोकांना जे अधिकार आहेत, त्या अधिकाराला हाताशी धरूनच आम्ही अधिकाराच्या माध्यमातूनच आम्ही आमचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही मोर्चाची रीतसर परवानगी मागितली होती। आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीने कधीही कोणत्याही प्रकारचा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। तरी देखील कर्नाटक प्रशासन वेळोवेळी आमचं आंदोलन हे चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असते। त्यासाठी आमच्या युवा कार्यकर्त्यांवरती, आमच्या नेत्यांवरती खोटे नाटे आरोप गुन्हे नोंदवून त्यांना कोर्टाच्या पायऱ्या चढायला भाग पडलेला आहे। त्यातून देखील मराठी भाषिक शांत बसत नाही आहे। मराठी भाषिक हा लढतोय हे पाहता आता आमचा लढा मोडीत काढण्यासाठी प्रशासनानं ही नवीन युक्ती अवलंबलेली आहे की त्यामुळे परमिशनच देणं आम्हाला त्यांनी टाळलेलं आहे। आता प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे? प्रशासनानं मला इतकंच सांगायचं आहे की आता सध्या येत्या 4 दिवसावरती 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। जगभर भारत देशात संपूर्ण देशभर जिथं स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो तिथं मराठी भाषिक कुठेतरी पारतंत्र्यात जगत आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने आता तरी डोळे उघडावे आणि आम्हाला मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा। मराठी भाषिक आमच्या हक्काचं मागतात, तुमच्या घरचं काहीही मागत नाही। त्यामुळे प्रशासनानं मराठी भाषिकांना माणूस म्हणून जगण्याचा संविधानाने दिलेले हक्क आम्हाला मिळवून द्यावे इतकेच मी सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। शांति और अमन को कायम रखता है। मैं उनका हमेशा आभारी रहूँगा। आज मैं आप लोगों का भी आभारी हूँ क्योंकि जब हमारे सीपी साहब ने आप लोगों के साथ मीटिंग किया और बोला कि आप शांति कायम रखें, तो आपने उनके बात पे गौर फरमाया और आप यहाँ पे बहुत ही शांति के साथ आए और ये मेमोरेंडम हमें सबमिट किया। तो मैं उनके तरफ से भी और जिला प्रशासन की तरफ से भी आपको आभार व्यक्त करता हूँ। इसके अलावा हमने बहुत ही लंबी बातचीत की है, इसमें 2 पहलू हैं। एक है कि जो संविधान के तहत सेफ गार्ड्स का इम्प्लीमेंटेशन होगा। एज ऑफिसर्स ऑफ द गवर्नमेंट ऑफ कर्नाटका, we are always committed to protecting the safeguards that are there in the constitution। इसके तहत हम कार्रवाई करेंगे, यह आश्वासन हम आप सबके सामने देते हैं। इसके अलावा सीपी साहब का और जिलाधिकारी होके मेरा एक ही नज़रिया है कि ये जो इशू चल रहा है इसको हम परमानेंटली एक सॉल्यूशन ढूंढें। इसके लिए हम चाहते हैं कि बॉर्डर के दोनों साइड के जो एग्जीक्यूटिव है वो बैठे बातचीत करें एंड इसका जो परिहार है वो ढूंढ निकालें। इसके लिए भी जिला प्रशासन हम काम करेंगे। हम बस यही चाहते हैं कि इस देश में और इस राज्य में और इस ज़िले में हमेशा शांति और अमन कायम रहे। तो मैं ये आपका जो मेमोरेंडम है स्वीकार करता हूँ एंड मुझे जो ऑर्डर्स इशू करने हैं, जो मैंने ऑलरेडी सीपी साहब को बताया है, वो ऑर्डर मैं इशू करूँगा। धन्यवाद।
सन्मान करून डीसी साहेबांनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलं असणार. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांच्या या विनंतीचा मान राखून आम्ही सुद्धा गणेशोत्सव शांततेने पार पडून त्यांना जी मुदत दिली त्या मुदतीमध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष करणार नाही. परंतु ह्या मागण्या आमच्या मान्य होतील आणि त्यांनी जे प्रयत्न करायला त्या प्रयत्नाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य पाहिजे असतील तर आम्ही ते द्यायला तयार आहोत. त्याचबरोबर आज या ठिकाणी आम्हाला शांततेत मोर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस डिपार्टमेंट जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. पोलीस डिपार्टमेंट बोलावं ऍक्च्युअली डीसी साहेब कमिशनर पोलीस कमिशनर साहेबांचा आभार मानत. त्याप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मी त्यांचा आभार मानत आहे. त्याचबरोबर लोकांची सुद्धा जबाबदारी आहे. ज्या शांततेने तुम्ही इथं आला आहात त्याच शांततेनं आपापल्या घरी वापस जायचं आहे. परंतु गणेशोत्सव झाल्यानंतर ज्या ज्या वेळेला तुम्हाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती हाक देईल त्या हाकेला तुम्ही आंदोलनासाठी तयार राहावं. पण मला वाटतंय की बऱ्याच दिवसानंतर हे दोन्ही अधिकारी एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आलेत आणि त्याप्रमाणे आमच्या समोर त्यांनी बोलल्याप्रमाणे वागतील आणि आमचे प्रश्न सोडवतील. परत आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार नाही असं मला वाटतंय आणि त्याप्रमाणे व्हावं अशी सगळ्यांची शुभेच्छा व्यक्त करून मी परत एकदा सगळ्यांना आभार मानून थांबतो. आपापल्या नाही तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत धडक मोर्चा हा काढणार. त्याला आम्हाला अटक झाली तरी आम्हाला हरकत नाही. परंतु या प्रशासनाचा दडपशाही भरपूर झालेली आहे आणि मला एक माध्यमाला सांगायचं आहे की आम्ही कुठल्या कन्नड विरोधी आम्ही नाही आहे. परंतु जसं आम्हाला मराठी भाषिकमध्ये आम्हाला पत्रिका मिळत होती त्याच पद्धतीने आम्हाला परिपत्रक मिळली पाहिजे. आणि या प्रशासनाला एकदाच आवाहन करा की येत्या महिन्याभरात जर आम्हाला परिपत्रक दिले नाही तर आपण धडक मोर्चा करणार. त्याला बहात्तर अटक झाली तरी हरकत नाही. एवढं सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. उपस्थित मोर्चेकरू आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं आवाहन केलं की मोर्चा निवेदन न देता आम्ही डीसीला निवेदन द्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे आज बेळगाव तालुका बेळगाव शहर त्याप्रमाणे खानापूर तालुका येथील असंख्य कार्यकर्ते डीसी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आम्ही शहरामध्ये 50% जास्त आहोत, जिल्ह्यामध्ये 20% आहोत, परंतु बेळगाव तालुका आणि खानापूर जर बघितला तर त्या ठिकाणी 80% पेक्षा मराठी भाषिक जास्त आहेत. असे असताना अल्पसंख्याक आयोगाच्या कायद्यानुसार